श्रीमद भागवताच्या पहिल्या श्लोकावरती कितीही बोललं तरी ते कमीच पडेल. याचं कारण त्याचा विस्तारच एवढा आहे. त्यामुळे त्याच्यात तुम्ही त्याच्या संदर्भातले अनेक वेगवेगळे संदर्भ जसे तुमच्या लक्षात येतील किंवा जसे सापडतील आणि शेवटी मर्यादा पण आहेत. दोन्ही गोष्टींचा विचार करायचा की आपण एका श्लोकावरती किती वेळ निरूपण करू शकतो आणि किती कमी वेळात ते बसवू शकतो निरूपण या भागातून. त्यातलं मुख्य वर्म काय तर हे आपल्याला कळलं पाहिजे. पुढे ग्रंथाच्या महात्म्यामध्ये असं सांगितलंय की शुकदेव निघाले. कुठे निघाले तर त्यांनी वडिलांना सांगितलं होतं शुकदेवांच्या जन्माच्या सुद्धा अनेक वेगवेगळ्या कथा आहेत. तर आणि असं एक आहे याला प्रमाण जे सांगता येईल ते परम आदरणीय डोंगरे महाराज जे होते तर ते सांगत असत किंवा काय त्यांच्या गुरुपरंपरेतलं असेल की गणपतीनं म्हणजे स्वतः मंगलमूर्ती गजाननांनी या श्रीमद भागवत ग्रंथाचं लेखन केलेलं आहे. जसं महाभारताचं लेखन गणपतींनी केलं तसंच याही ग्रंथाचं लेखन मंगलमूर्ती गजाननांनी केलं. त्याच पद्धतीनं जसं महाभारतात एखादा ती कथा आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत एखादा श्लोक समजणार नाही तोपर्यंत तो लिहायचा नाही, त्याचा अर्थ समजणार नाही तोपर्यंत. आणि गणपतींनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही थांबलात की मी निघून जाईन ते अर्धवट सोडून. तीच गोष्ट या ग्रंथाबाबत सुद्धा सांगतात. तर म्हणून याही ग्रंथामध्ये असे श्लोक आहेत की जे तत्त्वज्ञानानं भरलेले आहेत. हे पण याचं एक मुख्य कारण आहे की त्या श्लोकाचा अर्थ समजल्याशिवाय म्हणजे बघा विद्येची आराध्य देवता आहे आणि त्यांच्याकरता खरं तर अशी रचना केलेली आहे. त्यामुळे आपण तर फारच सामान्य त्या सगळ्या शक्तीपुढे. पण तरीसुद्धा जेवढा आपल्या समजेल तेवढं आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. जन्म झाल्याबरोबर 16 वर्षाचे आहेत असा उल्लेख आहे. त्यांनी वडिलांना सांगितलं की मी काही मातेच्या उदरातून बाहेर येणार नाही. याचं कारण जर मी बाहेर आलो तर माझ्यावरती मायेचा प्रभाव होणार आणि मी काही मायेमध्ये अडकू इच्छित नाही. मला काही या संसारामध्ये अडकायचं नाही. मोठे महात्मे फार छान याच्याबद्दल एक दृष्टांत वापरतात. ते म्हणतात की संसारामध्ये राहायचं पण संसारामध्ये अडकायचं नाही ही किती अवघड गोष्ट आहे. तर जसं कोळशाच्या खाणीमध्ये काम केल्यानंतर माझे हातपाय काळे होणार नाहीत ही पक्की खात्री बाळगणं म्हणजे संसारात राहून मी लिप्त होणार नाही असं म्हणणं आहे. पण शुकदेव म्हणजे शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे असं पूर्ण वैराग्य कुणाला प्राप्त आहे तर ते शुकदेवांना प्राप्त आहे. ते समर्थांना प्राप्त आहे आमच्या. असे शुकदेव जन्मानंतर निघाले वनामध्ये तपश्चर्या करता आणि तिथे त्यांच्या मागे व्यासजी त्यांच्या मागे चाललेत. अरे शुका पुत्रा थांब असं चाललंय बरं का. आणि ते सांगतायत त्यांना की मी काही तुला लग्नाचा आग्रह वगैरे करणार नाही पण तू माझ्याजवळ राहा. व्यास हाका मारतायत
शुकदेव काही थांबत नाहीत तेव्हा असा उल्लेख आहे की शुकदेव ज्या रस्त्यानं गेले त्या रस्त्यावरती ज्या वेली होत्या, जी झाडं होती, त्यांनी प्रतिसाद दिला. त्यांनी ओ म्हणून अरे शुका असं म्हटल्यानंतर त्या झाडांनी जणू आपल्यालाच विचारतात. याचं कारण एक सांगितलं आहे की शुकदेव तेवढे तन्मय झालेले होते त्या प्रत्येक पदार्थाशी, म्हणजे त्यांना याची पक्की खात्री पटलेली होती की माझ्या अंतर्यामी जे सच्चिदानंद तत्व आहे तेच ह्या वृक्षांमध्ये आहे, तेच ह्या वेलींमध्ये आहे, तेच या लतांमध्ये आहे. आणि त्या वृक्षांना सुद्धा एवढी खात्री पक्की झाली होती की जे परमतत्व आमच्यामध्ये आहे तेच शुकदेवांमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी ओ दिली काय आणि मी ओ दिली काय, आम्ही ओ दिली काय, दोन्ही एका अर्थाने सारखंच आहे. व्यास हाका मारतायत आणि शुकदेव पुढे 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 चाललेलं आहे. याची दुसरी एक बाजू मांडलेली आहे, ती म्हणजे शुकाचार्य श्रीकृष्ण स्मरणामध्ये आपलं देहभान विसरलेले आहेत. आणि अशा स्थितीमध्ये एकदा मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे सच्चिदानंद आत्मा किंवा मी परमहंस स्थितीला पोचलेलो आहे. त्यामुळे या नात्यानं कोण कोणाचा पुत्र किंवा कोण कोणाचा पिता, लौकिकामध्ये ह्या गोष्टी असतात. पण जेव्हा लौकिकातली बंधनं सुटतात किंवा त्याचं विस्मरण होतं तेव्हा ब्रह्मसंबंध घडतो. पण जोपर्यंत लौकिकाचं स्मरण आहे किंवा त्याच्यामध्ये असलेल्या बंधनाचं स्मरण आहे तोपर्यंत ईश्वराबद्दल असलेली आसक्ती किंवा त्याच्याबद्दल वाटणारं भक्तिप्रेम हे नक्की वाटतं का आम्हाला, हे तपासून घेतलं पाहिजे. याचं कारण आम्ही स्वतःला व्यक्ती म्हणून काहीतरी समजत असतो. पण शुकदेव स्वतःला काहीच समजत नाही. ते सर्व व्यापक झालेलं आहे, ते ब्रह्मस्वरूप झालेले आहेत. म्हणून वृक्षांच्या द्वारा त्यांनीच ओ दिली आहे. आणि वृक्ष असं म्हणतात की तुम्हाला तुमचा जो पुत्र आहे त्याच्याबद्दलचा स्नेह आहे, तुम्ही पुत्रवियोगानं दुःखी होताय, आमचं तर दुःख तुमच्यापेक्षा जास्त आहे. म्हणाले आम्ही जो आम्हाला पाणी घालतो पुत्र, याचा अर्थ सांभाळणार बरं का, या अर्थाने ते बोललेले. पुढे वार्धक्यामध्ये ज्यानं सांभाळायचं ती जबाबदारी कोणाची आहे, तर ती पुत्राची आहे. मग आम्हाला जो पाणी घालतो या अर्थाने आम्हाला जो सांभाळतो त्याला तर आम्ही फळं देतोच, पण जे आम्हाला दगड मारतात त्यांना सुद्धा आम्ही फळं देतोच. वृक्ष एका अर्थानं सांगतायत की जो दगड मारणाऱ्यांना फळं देतो त्याला वैष्णव म्हणतात. बघा, फार मोठं तत्वज्ञान या एका वाक्यामध्ये सामावलेलं आहे. आम्ही असं जीवनामध्ये वागतो का, ज्यांचा आदर्श आम्ही डोळ्यासमोर ठेवला आहे? आम्ही म्हणतो फक्त शुकासारखे पूर्ण वैराग्य जाचे, पण ते वैराग्य आमच्या काया, वाचा आणि मने या तिन्हीतून तेवढ्याच पद्धतीनं उतरतं का? किमान आम्ही त्याचा अभ्यास तरी करतो का? कारण ज्याला प्रपंचामध्ये राहायचं आहे त्याला प्रापंचिक गरजा आहेतच. त्याच्यामुळे असं तर होणार नाही की सगळं सोडलं आणि काय
संन्यास घेतला आणि फिरायला लागले. पण प्रपंचामध्ये असताना सुद्धा मनानं त्या पद्धतीचे व्यवहार चालू ठेवणं म्हणजे जे परम भागवत आहेत, परम वैष्णव आहेत, त्यांनी जो रस्ता आखून दिलेला आहे त्या रस्त्यावरती मार्गक्रमण करणं. शुकदेव सांगतायत की बाबा तुम्ही दुःखी होऊ नका. हा जीव कधी कोणाचा पिता झालाय, कधी कोणाचा पुत्र, कधी हा स्त्री झालाय, कधी हा पुरुष, आणि अनेकदा तर हा पूर्वजन्मीचा शत्रू आहे. पण तरी सुद्धा तो पित्याला छळण्याकरता म्हणून पुत्र रूपानं अवतार घेतो. बाबा माझे जसे अनेक जन्म झाले तसे तुमचेही अनेक जन्म झालेले. तेव्हा तुम्ही जे आत्ता मला म्हणताय अरे पुत्रा, अरे पुत्रा, अरे शुका, अरे शुका, हे तुम्ही या जन्माबद्दल सांगताय का अजून कुठल्या? तुम्ही नक्की कोणत्या जन्माचं, किंवा आपल्यामध्ये जी नाळ आहे ज्याला नाळ म्हणतो आपण, ती नक्की कोणत्या जन्माची आहे ज्याची तुम्ही आठवण करताय? तेव्हा असं काही करू नका. माझे खरे पिता हे नारायण आहेत आणि मी त्यांच्या भेटीकरता चाललेलो आहे असं म्हणून शुकदेव पुढे निघून जातात. तुम्ही काय करा असा उपदेश ते व्यासांना करतात. तुम्ही सुद्धा त्या नारायणाचं भजन करा आणि आपलं जीवन इतरांकरता खर्च करा असा उपदेश केला. मी ज्याप्रमाणे भगवंतांची, नारायणाची भक्ती करणार आहे तसंच तुम्ही करा. आणि निघून गेले. व्यास परत आले असा उल्लेख आहे. आणि आता ते आपल्या पत्नीला समजावत आहेत बरं का, की अगं आपल्याला जे अत्यंत प्रिय असतं ना ते काय करावं, तर ते प्रभूंना समर्पित करावं, ते नारायणाला समर्पित करावं. या न्यायानं मला अत्यंत प्रिय असलेला पुत्र शुक हा मी त्या नारायणाला समर्पित केलेला आहे. आणि आता त्यानं उपदेश केल्याप्रमाणे मी नारायणाचं ध्यान करणार. बघा काय ज्याला आपण म्हणतो की खरं तर कुणी कोणाला उपदेश करायचा, त्याच्यामध्ये कथा येते. शुकदेव जात असताना काही स्त्रिया स्नान करतायत आणि त्यांच्या मागून व्यास आले. तर शुकदेव गेले तेव्हा त्या स्त्रियांनी वस्त्र व्यवस्थित केले नाही, पण व्यास आले तेव्हा केली. याचं कारण असं सांगतात की त्यांनी असं उत्तर दिलं की तुमच्या दृष्टीमध्ये अजून भेद शिल्लक आहे. स्त्री पुरुष हा जो भेद आहे तो तुमच्या दृष्टीमध्ये शिल्लक आहे, तो शुकांच्या दृष्टीमध्ये नाही. म्हणजे ते जेव्हा आमच्याकडे पाहतात तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये असा कोणताही भेद दिसत नाही. या पातळीवरती शुकदेव पोचलेत बरं का, देहाने सुद्धा. आणि म्हणून समर्थांचं वर्णन किंवा समर्थांचा श्लोक हा त्या पद्धतीनं, म्हणजे शुकासारखे पूर्ण वैराग्य जाते. पूर्ण वैराग्य म्हणजे काय, तर ते या पद्धतीचं वैराग्य. असे 2-3 पहिले श्लोक आहेत मंगलाचरणाचे आणि कथाप्रसंग काय घडला त्याचे. आणि प्रत्यक्षामध्ये ती कथा सुरू झाली कुठे, आधी मुळात त्याचं महात्म्य, हा भाग कदाचित आपण बोललो असू,
पद्मपुराण आणि स्कंदपुराणामध्ये या ग्रंथाचं महात्म्य आधी आलेलं. नैमिषारण्य नावाच्या क्षेत्रामध्ये 88,000 ऋषी जमले. कलियुग सुरू होऊन काही काळ झालेला आहे. अगदी आरंभीची कथा आहे अगदी कलियुगाच्या. 88,000 ऋषी एका यज्ञाकरता, एका यागाकरता जमले. एका सत्राकरता. सत्राचा उल्लेख असा आहे, 1000 दिवस, 1000 वर्ष, क्षमा करा, एका विशिष्ट हेतूनं जो सातत्यानं यज्ञ करायचा, त्या काळात यज्ञ असा विषय, एका विशिष्ट किंवा एक विशिष्ट साधना करायची आत्ताच्या भाषेत, तर त्याला सत्र असं म्हटलेलं आहे. अशा सत्राकरता हे सगळे ऋषी एकत्र आले आणि त्यांची अशी इच्छा आहे की प्रत्येकाला असं वाटतंय, तिथे 88,000 संख्या अशी सांगितली आहे, आणि प्रत्येकाला असं वाटतं की मला दुसऱ्याकडून काहीतरी ऐकायला मिळावं. आज बरोबर उलटी अवस्था आहे बघा. 4 जण जर एकत्र जमली तर त्यातल्या प्रत्येकाला असं वाटतं की मला काहीतरी सांगायचं आहे ना, म्हणून सांगायचं आहे म्हणून अभ्यास करू नका. मी हे सांगितलं, आधी अभ्यास पूर्ण करा आणि मग गरज पडली, वेळ आली तर सांगा. पण सांगायचं आहे म्हणून अभ्यास केला तर त्याची कदाचित दिशा चुकू शकते आमची. म्हणून आधी अभ्यास आणि मग गरज पडली, वेळ आली तर निरूपण. बऱ्याच वेळेला अमुक एक कोणीतरी मेसेज करतं, गुरुजी या श्लोकावरती काहीतरी सांगा. मग मी काहीतरी रेकॉर्ड करून पाठवणार, मग त्यांनी त्यांचा विस्तार करायचा. तर असं न होता आपला अभ्यास आधी वेगवेगळ्या विषयांचा असला पाहिजे, आणि गरज आहे किंवा संधी मिळाली म्हणून त्याच्यावरती निरूपण केलं, हे योग्य आहे. ही लिंक 10 मिनिटामध्ये संपणार आहे. आज आपण थोडं लवकर थांबलो आहोत कारण मला रात्री 9 वाजता एक वेगळा कार्यक्रम आहे, त्यामुळे दोन्ही वर्ग आजचे एकेका लिंकमध्ये होतील. ही लिंक संपली की आपण थांबूयात आजच्या दिवसापुरती. प्रत्येकाला असं वाटतंय की मला काहीतरी ऐकण्याची इच्छा आहे, आणि ते काय, कुणाबद्दल ऐकायची इच्छा आहे, तर त्या परमतत्वाबद्दल ऐकण्याची इच्छा आहे. तुम्ही अशी गोष्ट आम्हाला सांगा जे श्रवण केलं असता श्रीकृष्णांची प्राप्ती होते. असा प्रश्न त्या ठिकाणी जे शौनक नावाचे ऋषी आहेत, हे सगळे आपल्या गोत्राचे प्रमुख आहेत. आपल्या प्रत्येकाच्या गोत्रातले जे प्रमुख आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत बरं का. त्यातल्या शौनकांनी हा प्रश्न सूतांना विचारला. आता सूत म्हणजे काय आहे, तर आई ब्राह्मण आणि वडील क्षत्रिय अशा वर्णसंकरामधून ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांना सूत म्हणण्याची पद्धत होती त्या काळात. बरं, त्यात काही कमीपणा किंवा काही असं समजू नका. याचं कारण त्यांना एक विशेष अभ्यासाची सवलत आहे. म्हणजे त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी भरपूर पुराणाचा अभ्यास करायचा. वेगवेगळी पुराणं अभ्यासायची आहेत, म्हणजे ते बुद्धीनं सुद्धा तेवढे कुशाग्र आहेत. ज्यांना आत्ता आपण जे पुराणिक वगैरे आडनाव ऐकतो ना आपल्या परिचयात, तर हे पूर्वीचे पुराणिक म्हणजे पुराण सांगणारे म्हणून पुराणिक बरं का. काय 4 पिढ्या 5 पिढ्या पूर्वी तुम्ही विचारलं तर त्यांच्याकडे कोणीतरी किंवा अभ्यास करणारे तरी असणार. सांगणारे हा एक भाग, पण पुराणांचा अभ्यास ह्या सगळ्यांनी करायचा.
त्यांना विनंती केली की तुम्ही असं काहीतरी सांगा जेणेकरून आम्हाला भगवान श्रीकृष्णाची प्राप्ती होईल. त्यावेळेला सूत म्हणतात, वास्तविक तुम्ही सगळे जमलेले अत्यंत ज्ञानी आहात, पण हे का तुम्हाला ऐकायचं आहे तर लोककल्याणाकरता. म्हणजे दोन अर्थाने हा शब्द वापरला. एक म्हणजे 88,000 ऋषी जे आहेत ते यज्ञाकरता आले, अधिक काही जण जे पाहण्याकरता आले हा यज्ञ किंवा काही त्यात सहभाग घेण्याकरता आले, आणि पुढे येणाऱ्या कलियुगामध्ये जी काही प्रजा उत्पन्न होईल ह्या सगळ्यांना भगवत प्राप्ती कशानं होईल तर ती ह्या श्रवणानं होईल, भगवंतांच्या लीलाचरित्रातून होईल. म्हणून कलियुगामध्ये कालरूपी सर्पाच्या मुखातून सुटण्याकरता त्या राजा परीक्षिताला जे श्रीमद भागवत सांगितलं त्या श्रीमद भागवताची कथा आम्ही तुम्हाला सांगतो. ही कधी ऐकली तर राजा परीक्षित किंवा परीक्षिती अपभ्रंश आहे त्यातला, तो परीक्षित असं नाव आहे. त्याला जेव्हा शुकदेव सांगत होते तेव्हा मी प्रत्यक्षात तिथे उपस्थित होतो आणि मी व्यासांकडे जाऊन याचं रीतसर शिक्षण घेतलेलं आहे असं हे सूत महोदय म्हणतात. आणि त्यांनी जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो असं म्हणून त्यांनी मूळ भागवत ग्रंथ सांगायला सुरुवात केली. आणि त्याच वेळेला एक घटना घडलेली आहे. ती घटना काय घडली हे आपण पुढच्या वेळेला विस्तारानं पाहू, कारण ते पूर्ण होणार नाही. एखादा मिनटं शिल्लक आहे, कोणाला काही विचारायचं असेल